त्यानंतर नुकताच आपण ऐकला स्वप्नील हबाली अर्थातच भेकरा वांगणीचा गोड आवाज, त्यानंतर आकाश शेलके चिंचवली वाईस ऑफ चिंचवली, त्यानंतर आमच्या सोबत आजच्या रात्रीमध्ये आणि उद्याच्या रात्रीमध्ये मनोज फसाले वाईस ऑफ माथेरान. अशा प्रकारचे समालोचक अनेक बरेच समालोचक आहेत, परंतु आपल्याकडे मित्रांनो प्लॅटफॉर्म तेवढे चांगले आहेत. आणि आज जर पाहिलं तर अगदी ते प्लॅटफॉर्म मात्र या स्पर्धेच्या वतीनं अगदी प्रत्येक समालोचकाला संधी अगदी शानदार आपल्याला पाहायला मिळते. पर्व सुंदर, आयोजन सुंदर. असं वाटत नाही की स्पर्धा या ठिकाणी नाईट रजनी, असं वाटतं की डे फॉर्मॅटची स्पर्धा अगदी या ठिकाणी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश झोताचं आपण जर विचार केला तर अगदी मैदानाचा कानाकोपरा क्लिअर दिसतोय. WTCच्या माध्यमातून VWTCच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी अप्रतिम क्लिअर कव्हरेज केली जाते. आणि त्यानंतर पाहिलं तर अगदी आमचे डीजे ऑपरेटर असतील त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज मैदानाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला जातोय. स्कोरर मित्र राजन देखील आमच्या सोबत आहेत. सकाळ आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या सत्रामध्ये राजू पारदीला पाहिलं अगदी अचूक स्कोरिंगची भूमिका, त्याच्यानंतर आता राजन पारदी याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. पहा अशी पूर्णपणे आमची टीम या ठिकाणी काम करता. त्यानंतर अशोक कोलवेकर सर मेन अंपायर, स्क्वेअर लेग पंच पाहता आपण. अगदी या स्पर्धेचे मुख्य आपण पाहिलं तर पंच अनिल टेंबे सर ऑन मॅच मध्ये. यस यावली पहा पहिला बॉल लाकूड तोड गोलंदाज. यस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्पॅच. पहिल्या बॉलवरती पहिली सफलता आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर मंगलवीर बॅक टू दी डगआउट. पहिला झटका जय भागोबात आमच्या टीमला. रात्रीमध्ये पुन्हा एकदा टॉप 6 चा सामना खेळण्यासाठी येईल. पहा एखाद दुसरा ट्रॉफीचा हक्कदार तो संघ होणारा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राशीद आणि पाद मंगलवीर त्या ठिकाणी बाद झाला. पहिला करारा झटका. आता नवीन फलंदाज प्रभाकर उघडे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. आज अगदी या ठिकाणी मागच्या मॅच मध्ये पाहिलं त्रिजी दोदानी संघ गोलंदाजीचं बर्ण आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजीनं मंत्रमुग्ध केलं होतं, परंतु मोरिया 11 वाघाची वाडी संघाने त्या संघाला परास्त केला. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यस लगातारचा बॅक टू बॅक. यावेळी झटका क्रमांक 2. इजी पहा. यस अजून डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर अर्थातच टीव्ही अंपायर कडे रेफर केलं जाईल. हा बॉल नेमका लागलाय कुठे या ठिकाणी मात्र बॅट्समन सेफ असेल की बाद असेल थोड्याच वेळात आपल्या समोर डिसिजन असेल. पहा यस नॉट आउट. तिथे पहा असं वाटलं की बॅटची एज लागली असेल आणि तिथनं मात्र दुसऱ्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर प्रभाकर उघडाला त्या ठिकाणी अगदी अडकवलं जात होतं. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आधी पाहिलं तर 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि पाहता आपण इथनं एकही धाव अजून आली नाही. अगदी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश विरला बादाच्या नावानं संघ ओळखला जातो. पहा शानदार परवा गोलंदाज. यावेळी पहा फुलरलेनचा बॉल हुक करायचा होता, परंतु फुलरलेनचा बॉल हाईट फॅक्टर तथाच बिमार बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातोय. अंपायर सिग्नल इट इज अ नो बॉल. आणि इथनं पहा आपण आता गोलंदाजाला दंडित केलं जाईल. बॅक टू बॅक पहिले 2 चेंडू अप्रतिम फेकले गोलंदाजांना. असं वाटलं तिसऱ्या बॉलवरती अगदी डेफिनेटली फर्निचर तोड गोलंदाजी होईल, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर विकेट किपरला चकवा देत असताना फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. पहा यस नो बॉल. आणि इथे बस नशिबाचा पंजा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. अकाउंट ओपन झाला. इथनं पहा पुढचा बॉल.
यावेळी मिस टायमिंग, परंतु नो बॉल नंतर फ्री हिटची संधी आणि तिथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बीड विथ द विकेट्स. पा असं वाटलं नव्हतं की त्या ठिकाणी 2 धावा चोरल्या जातील, पण काय रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. अप्रतिम पहा. गुड रनिंग बीड विथ द विकेट्स. राशिद देखील तेवढाच अनुभवी खेळाडू. आपण पाहिलं तर प्रभाकर उघडाचा अगदी बोलबाला बराच मैदानावरती पाहायला गेलाय, परंतु इथं पहा आजच्या रात्रीमध्ये जर हा सामना जिंकला तरी आज स्पर्धेमध्ये पकड मजबूत करता येईल. परंतु समोर प्रकाशवीर यावेळी बॉल हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा पुन्हा एकदा चोरल्या गेल्या. डायरेक्ट हिट और थ्रो आणि इथे मात्र बॉल अंतिम क्षणाला. यावेळी पहा पंच आता धावा किती असतील आम्हाला फक्त कळवा. बराच मोठा निर्णय असेला. 5 धावा पहा. अजून एक नशिबाचा पंजा दाखवला जातो पंचांकडनं. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र इथनं जर विचार केला मित्रांनो तर आता कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये गोलंदाज सापडला गेला की काय. बॅकअप खराब राहिलं. फिल्डिंग डिपार्टमेंटने अगदी चुकीची साथ दिली गेली प्रकाशवीरला आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध्ये हा झेल पडला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू उचलला गेला, डायरेक्ट हिट झाला आणि तिथे मात्र ओव्हर थ्रोचा फायदा उचलत असताना आपण पाहता राज आणि प्रभाकरनं मिळवलेल्या 5 धावा. यास गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अप्रतिम. या 5 धाब्यांच्या मदतीने आज चौथ्या 5 धाबा पाहायला मिळाला मित्रांनो आणि 5 धाब्यांच्या मदतीने संघ टोटली जाऊन पोहोचला 12 अंकावरती. यस. सभा मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक मैदानामध्ये चालू. टोटलचा विचार केला बॉल इथनं 5 समाप्त झाले आतापर्यंत. 4 बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. इथे पहा हा बॉल पंचांना नो घोषित केला, परंतु इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पहा मैदानाच्या आतमध्ये. आणि इथनं आपण पहा अगदी अशोक उलवेकर सर अचूक पंचांची भूमिका पहा. ओव्हर स्टेप आणि पाहता इथनं मात्र गोलंदाजाला अगदी दंडित केलं जाईल. यस, इट इज अ नो बॉल. हेच पहा तिकडे त्या ठिकाणी अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. वाघाची वाडी संघ थोडस कॉपरेट आपण करा. येस, थोडस कॉपरेट करा. गॅस स्पीडअप घ्या, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस, ओव्हर स्टेप अगदी इथनं मात्र चेक केलं जातं. टीव्ही अंपायर कडनं देखील चेक केलं गेलं. नो बॉल. यस, ओव्हर स्टेपचा नो बॉल. आणि ते पात्र प्रकाशवीर. आपण थोडा आता अगदी सामना शांत चित्तेमध्ये मैदानामध्ये चालवा, त्यामुळे थोडस आपण कॉपरेट करायचा. जाव्या मैदानाच्या आतमध्ये इथं पाहू शकाल पण फ्री हिटचा बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. अंपायर सिग्नल दंडित केलं गेलं गोलंदाजाला. आणि इथनं मात्र आपण पाहायचं अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. धावा दापटल्यावरती टोटल जमल्या गेल्या 15 धावा. यावेळी पहा बनगटी ताकदीचा वापर फेकून दिला. वाईड डिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं अगदी फ्रीटचा बॉल सीमा रेषा पार. बिग 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 हिट. षटकार. पोपट मैना पण पहा मोठा बिगीत मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. आता अंतिम शेवटचा एक बॉल. प्रकाशवीरचं मागडे षटक मैदानाच्या आतमध्ये. यस यस यस, पकडलं जाईल अगदी मिडल स्टंप वरती. आणि फलंदाज इथनं लेग फॉर द विकेट. राशिद पहिला करारा झटका इथनं मैदानाच्या बाहेर.
राज बॅक टू दी डग आउट. मग मला काय म्हणायचं आहे, रात्री लाडाच्या पाहुण्यानी फलंदाज बाद असेल लगेच मैदान सोडायचं. पा उशीर करू नका मित्रांनो, कारण की आम्हाला देखील सकाळच्या ड्युटीज लावलेल्या आहेत, त्यामुळे आपण थोडंसं कॉपरेट करायचं. पहा इथनं, अन्यथा आयुष्य करते जो काही डिसिजन देतील त्याच्यावरती आता अगदी अंमलबजावणी केली जाईल. येस, रिव्ह्यू नसेल पहा, लेग बी फोरचं रिव्ह्यू नाही आहे त्या ठिकाणी. अंपायरचा जो सॉफ्ट सिग्नल त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे अंमलबजावणी करतो. त्यामुळे राज वाईट साठी रिव्ह्यू असेल आणि हाईट साठी रिव्ह्यू असेल. पहा येस, तुम्हाला हाईटचं चेक करायचं असेल तुम्ही, आम्ही करू शकतो. येस पहा, अंपायर सिग्नल हा शेवटचा निर्णय असेल, त्यामुळे आपण थोडंसं कॉपरेट करायचं. येस, डीप मध्ये चालला पहा, बॉल पूर्ण डीप मध्ये, कारण की इथनं सरळ स्टंप वरती चेंडू जातो. येस, या ठिकाणी फलंदाज बाद असेल. राशीद बॅक टू द डगआउट. पहिला झटका इथनं जय बागोबात आमच्या टीमला. पहा न्यू बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं, आमचा संघ उशीर करू नका. पहा फलंदाज बाद. टोटल धाबा धापटल्यावरती इथनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 21 धाबा धापटल्यावरती लागल्या गेल्यात आमच्या टीमच्या. तेच पहा, लगेच सामना स्टार्ट करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, तो म्हणजेच डावकरताचा नवीन फलंदाज. यस, महेश मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झाला. यस, दुसरं षटक. पहिलाच बॉल पहा, ट्रॅप केला अगदी डीप मध्ये. क्षेत्ररक्षकात बॉलला उचललं जाईल आणि एका धाब्यावरती इथं समाधान मानावं लागेल. ह्या चुका इथनं मागात पडू शकतात. मोरे 11 बागाची वाडी संघाला. पहा अगदी पहिल्या ओव्हरमध्ये प्रकाश वीरनं धाबा खर्च केला होता मित्रांनो, 21 धाबा. त्याच्यानंतरचं पहिल्या बॉलवरती गोलंदाज पाहता येत ना. दुसरं षटक रमेश खंडवी. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे, स्ट्राईक चेंज केली जाईल. सेकंडला फलंदाज आता महेश. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक आपण पाहता प्रभाकर यावेळी खेळताना दिसतोय. मोठे प्रहार, मोठे ब्लास्ट ठोकावे लागतील. राजशीतच्या बॅटमधून त्या ठिकाणी फटके येत होते, परंतु लेग बी फोरचं विकेट आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, अतिरिक्त अवांतर बॉल इथनं घोषित केला जाईल अंपायरकडनं आणि व्हाईट बॉल इथनं मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातोय. गोलंदाज आपण पाहता रमेश कडून. रमेश खंडवी बॉलिंग ट्रॅक वरती. पहा अंतिम मॅच इथनं मात्र जर पाहिला मित्रांनो, एक संघ टॉप 6 मध्ये जाणारा. यावेळी पहा मोठा प्रहार करायचा होता, परंतु इथे बॅक साईडला बॅकअप थोडस खराब पाहायला मिळालं. सिंगल मिळाली, दुसरीचा कॉल. इथे वाघाची वाडी संघ जरूर या चुकांची भरपाई किंमत मोजावी लागेल.
उत्तर अर्धामध्ये असं वाटतं, कारण की आजच्या रात्रीमध्ये जय वाघोबा तामसे संघाचा खेळ अप्रतिम राहिलाय आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाघाची वाडी संघ चुका करतं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. बॅकअप मध्ये आपण पाहिलं विकेट किपरने चेंडू सोडला, फर्स्ट स्लिपला चेंडूला अडवलं गेलं, शॉट थर्डमॅनला आणि तिथून डायरेक्ट थ्रो झाला आणि तिथे अजून एक एक्स्ट्रा एक सोटी धाव पाहायला मिळाली. त्या धाबेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे टोटल जाऊन पोहोचली 25 धाबा, 2 विकेटचा नुकसान मैदानाच्या आतमध्ये जय वाघोबा तामसे टीम. यावेळी पहा अजून एक गुडलान स्पॉट वरती रिलीज केलेला बॉल अगदी अप्रतिम पहा मैदानाच्या आतमध्ये. तसेच पहा पुढचा बॉल यावेळी डीप मध्ये यस बॅट कट आणि डेफिनेटली बाधा बन एक सिंगल आली महेशच्या बॅट मधनं. अगदी बाधा बन या एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. टोटल बॉल समाप्त झाले तर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अगदी पाहता जय वाघोबा तामसे टीमच्या सेकंड फलंदाज प्रभाकर उघडे. पुढचा बॉल अगदी अजून एकदा व्हाईट बॉल, या ओव्हर मधला दुसरा बॉल इथं व्हाईट फेकला जातोय, ऑफ स्टिकच्या बाहेर चालला. पाम प्रेशर भरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोणता संघ जिंकेल महत्वपूर्ण मॅच रोमहर्षदनं भाडवेल यामध्ये तिला मात्र शंका नाही. गोलंदाज रमेश खंडवी बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी पहा बॅटचा फेस खोललाय जरूर फर्स्टली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकात आणि पाहता आपण गली पॉइंट मध्ये बॉल एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. चुका झाला इथनं पहा वाघाची वाडी संघाच्या, त्या चुका आपल्याला भराव्या लागतील. इथनं चुका सुधाराव्या लागतील. बॅटिंग करत असताना त्या चुकांवरती मात करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. त्याच पुढचा बॉल शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकाचा अगदी शेवट. इथनं पाहता आपण कशा रीतीने पार पडेल मोठा ब्लास्ट की या ठिकाणी गोलंदाजीचं वर्चस्व राहील अंतिम बॉलवरती. पहा थोडंसं स्पीडअप घ्या, टाइम अलर्ट केलं जातं. तुम्हाला विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्या. अंतिम सामना यास अंतिम बॉल. यावेळी पहा मनगटी ताकदीचा वापर, मोठा ब्लास्ट यस फेकून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय शानदार फटका महेशच्या बॅट मधनं ठोकलाय. बिग 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 हिट, मॅक्सिमम बिग हिट षटकार. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, तिला जंजिरा दाखवाल का. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना जय वाघोबा तामसे संघ टोटली जाऊन पोहोचला. तो म्हणजे त्या षटकारानंतर अंतिम बॉलवरती षटकाराला 34 धावा धावपटलावरती लागल्या गेला. 34 लॉस ऑफ 2 विकेट जय वाघोबा तामसे संघ आतापर्यंत. पहा अंतिम षटक इथं भाग्य असेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता बाळाजी वीर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पहा अंतिम षटकाचा अगदी आपण पाहिलं तर प्राचारण त्याच्या माध्यमातून केलं जाईल, त्याच्यावरती जबाबदारी दिली गेली आहे. इथनं पहा अंतिम षटक, मोठे ब्लास्ट ठोकावं लागतील. प्रभाकर मध्ये क्षमता, प्रभाकरकडे अगदी पाहिलं तर कौशल्य आणि त्या कौशल्यातनं मात्र त्याला दाखवावं लागेल. नॉन सेकंड फलंदाज महेशला पण बाधा, त्याच्या बॅटमधून मागच्या बॉलवरती अगदी ताकदीचा वापर दिसला गेला षटकाराला. आता इथनं पहा अगदी टार्गेट सेट हे षटक असेल आणि षटकामध्ये धावा कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये येतील. पहिला बॉल बालाजी वीर बॉलिंग ट्रॅक वरती एस पंचांची उजवी असतं. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा अगदी बॅक साईडला बॅकअप चांगले पहा, हलू दिलं नाही. प्रभाकर त्या ठिकाणी अगदी रिक्स घ्यायला तयार नाही, कारण की मोठे ब्लास्ट त्याच्या बॅटमधून येतील यामध्ये शंका नाही. आणि बालाजी वीर म्हटला तर आजच्या रात्रीमध्ये काय गोलंदाजी राहिली जबरदस्त. वाघाची वाडी संघ अगदी जर इथनं मात्र हा सामना जिंकला तर सरळ टॉप 6. तामसे संघ जिंकला टॉप 6 चं तिकीट त्यांना दिलं जाईल. गोलंदाज यावेळी पहा
अक्रॉस बॅटेड फटका मारायचा होता स्क्वेअर कटचा शॉट फाईन लेग फर्स्ट स्लिप मध्ये बॉलला कॅरी केलं जाईल. एकच धाव आली या बॉलवरती पहा. सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. महत्वपूर्ण सामना चालला. एका धाबेच्या मदतीने हलवारित्या कासवाच्या गतीने का होईना संघ पुढे चालल्याने टोटल धावसंख्या धापटावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 35 धावा. लास्ट ऑफ 2 विकेट. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल मित्रांनो. या येणाऱ्या 4 बॉल मध्ये मोठे फटके मारले जातील का. अगदी महत्वपूर्ण सामना. महेश मध्ये क्षमता मोठ्या बांध्याचा हा खेळाडू आणि पाहता येत मात्र गोलंदाज की तेवढा चांगला बालाची पीर. पहिले 2 बॉल अगदी सुरेख मैदानाच्या आतमध्ये रिलीज केलेत. अजूनही 4 बॉल. यस गोलंदाज यावेळी बॅडम बॉलचा संपर्क नाही. हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर जाईल आणि पाहता आपण अंपायर सिग्नल इट इज अ वाईट बॉल. यस वाईट साठी टीव्ही अंपायर कडे जातील आणि फिल्डिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू पाहता आपण अंपायरनं स्वीकारला. टीव्ही अंपायर कडे वाईट बॉल चेक केला जाईल. यस इट इज अ डॉट बॉल. यावेळी पहा डॉट बॉल असेल कारण की इथनं मात्र थोडीशी चुका पाहायला मिळाला. थँक्यू सो मच टीम अंपायर देखील आपण पाहता अचूक डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. डॉट बॉल पुढचा बॉल. यावेळी पहा अजून एक लेंथ आणि इथं जर पाहिलं तर हा चेंडू देखील निर्धाव मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातोय पहा. यस अगदी अप्रतिम गोलंदाजी बालाजी वीरकडनं केली जाते. टोटल बॉल समाप्त झाले 4. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पेंडिंग असेल पहा. एकच धाव केली खर्च केली गोलंदाजानं. अजून एक लगातारचा अगदी अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली गोलंदाज. शेवटचा 1 बॉल. यस इथं पहा शेवटचा अंतिम बॉल. आता टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जाईल बालाजीकडनं आणि पहा टोटल धाव संख्या 35 जमा झाले. शेवटचा 1 बॉल. ऑफ स्टिकला कव्हर रिजनला फटका एक्झिक्यूट केला पहा. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि बॉल देखील थांबणार नाही. बॉल सीमा रेषा पलीकडे महेश बॅटने ठोकलेला अंतिम बॉल वरती शानदार चौकार. करताना पाहायला मिळाला. नशिबानं देखील साथ दिली. बॅटिंग करत असताना राजशीतने एक मोठा ब्लास्ट केला. त्याच्यानंतर त्याला परतावं लागलं परंतु महेशच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले आणि इथनं जर विचार केला तर 40 अंकावरती 39 अंकावरती संघ जाऊन पोहोचला. आता येणारे बॉल 18. 3 षटकांनी विजयासाठी मोरिया 11 वाघाची वाडी टीमला गरज असेल ती म्हणजेच कंपल्सरी 40 धाब्यांची बाब. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गो भेटाय मग काय अरे बोरी
फलंदाज इथनं आपण पाहता ज्ञानेश्वर उघडाचं विकेट, गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर, पहिला ब्रेक थ्रू, पहिला करारा झटका. इथनं आपण पाहता मोर्या 11 बागाचवाडी टीमला फलंदाज ज्ञानेश्वर उघडा बॅक टू दी डग आउट. या डेंजर बॉलरनी तेच इथं पाहू शकाल आपण पहिल्या बॉलवरती राशीदला मिळाली विकेट. 40 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. आता 40 धाबा इथनं बनवायच्या जर जिंकायचं असेल त्या, परंतु गोलंदाजीचं बर्चस्मा तामसई संघाचा राशीद. या बोली लगातारचा अजून एक विकेट, कॉटन बोल्ट फलंदाज बाद, बॅक टू दी डगआउट. फलंदाज बुदाजी बॅक टू दी डगआउट. डीजे ही जी दांडी उडवली वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. जेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला, याची दांडी उडाली दूर दूर दूर. आमचा त्यांच्या अगेन्स्ट आई एकवीर केबाली ठाकूरवाडी. तिसरा सामना सूरज 11 धामोले त्यांच्या अगेन्स्ट बीसीसी मलंगड. चौथा सामना आई एकवीर रानसई त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश कोपऱ्याचीवाडी. आणि शेवटचा सामना करमेली प्रकाश आणि जय हनुमान धोदान यांच्यामध्ये अंतिम लढत. सर्व संघांनी बिलेबर उपस्थित राहायचं पहा. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर जाईल. वाईट बॉल, अंपायर सिग्नल वाईट बॉल. अशोक कोलवेकर सरांचा इशारा येतो. वाईट बॉल इथनं घोषित केला जातो आणि वाईट बॉलच्या मदतीने धावत संख्येचा विचार केला तर अकाउंट इथं ओपन झालं मोर्या 11 बागाचवाडी संघ. आता इथनं मात्र काय करता, कारण की प्रकाश वीर आतापर्यंत नॉन स्टेकंडला खेळतोय पहा. यावेळी मिस टायमिंग, अजून एकदा ट्रॅप केलं गेलंय आणि तिथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडू खाली. अजून एक सफलता मिळाली राशीदला आणि फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद झाला तो म्हणजेच रमेश खंडवी. बॅक टू दी डगआउट. डीजे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं विकेट, हॅट्रिक, विकेट हॅट्रिक पाला मिळाली जबरदस्त बाब. यावेळी पहा हा चेंडू देखील जड मध्ये फेकला होता, परंतु विकेट किपरचा कारणामा पहा प्रभाकर उघडा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळी हा बॉल एक सिंगल साठी, एका सिंगलच्या मदतीने दोन्ही अंकावरती संघ जाऊन पोहोचला. टोटल बॉल समाप्त झाले ते म्हणजेच 4. अजूनही 2 बॉल सकेल बाकी असेल पहा. आज अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक मिळाली आता प्रकाश फिरला इथनं पाम. अक्रॉस बॅटेड, आडबा बॅटने खेचला पहा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चाललंय दूरवरनं गोळीच्या वेगाने बॉल तिथे मात्र आपण पाहता अडवला गेलाय की काय. कटआउट मध्ये आता आम्हाला दिसत नाहीये, परंतु इथे चित्याच्या सप्लायनं धाबा कंप्लीट केला गेला त्या म्हणजेच 3 आणि 3 धावेच्या मदतीने पहा अगदी 5वा बॉल समाप्त झाला. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या अगदी ओव्हरचा आपण पाहता. सेकंड हाफ मध्ये या 3च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली. टोटल 5 अंकावरती जाऊन पोहोचले पहा. 40 धाब्यांचा आकडा गाठायचा. अजूनही पाहिलं तर 35ची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल. 13 बॉल 35ची गरज विजयासाठी ना बागाचवाडी टीमला. यावेळी पहा मिस टायमिंग, इथे अजून एक फटका, अजून एक करारा झटका
आणि फलंदाज अजून एक बाद होईल तो म्हणजेच राजीव वाघ. बॅक टू द डगआउट. धावपटला लागल्या गेल्या पहा. मोठे ब्लास्ट करावे लागतील परंतु जड मध्ये खोलात टाकलेला बॉल आणि तिथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलं गेलं प्रभाकर कडून. चांगली गोलंदाजी षटकारानंतर कमबॅक राहिला. बॅकअप चांगलं राहिलं. अगदी पहा पहिल्या हाफ मध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षण चालू असताना वाघाचीवाडी संघाने केलेल्या चुका त्या मात्र इथनं कुठेतरी आता भरून काढाव्या लागतील. प्रकाश वीरनं दिलेले धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. अगदी त्या धावा इथं त्याला स्वतः आता कुठून काढाव्या लागतील. जर सामन्याला जिंकवायचं असेल तर संघाला जिंकवायचं असेल तर 10 बॉल 28 धावींची अजून गरज आहे. 10-28 पुढचा बॉल. यावेळी पहा पॉवरफुल स्ट्रोक झालाय परंतु तिथे मिस टायमिंग आणि इथे अजून एक सापळा रचला गेला. ट्रॅप केलं गेलं. जाळं फेकलं गेलं आणि फलंदाज बाद. पहा क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या तामसाई संघ. फलंदाज बाद प्रकाश वीर. बॅक टू दी डगआउट डीजे. आता आमचे आयोजक देखील आली झोप आली. आयोजकांना झोप आली खरंच कारण की बरीच मेहनत राहिली आज स्पर्धेसाठी. आज दुसरी रात्र तुम्हाला झोप आली. अजून 4 रात्र काढायच्यात. आम्ही आता इथेच थांबतो. उद्यापासून सगळे आमचे अंतरुण घेऊन येतो. आमची सगळी समालोचन टीम लाईव्ह टीम आम्ही इथेच झोपतो. उद्या सकाळी आम्ही इथंच कामाला जाऊ कारण की डे नाईट फॉर्मॅट असून सुद्धा आपले संघ एवढे लेट येतात. पहा अगदी आयोजकांची गलती नाहीये. मी आयोजकांना या ठिकाणी चुकीचं मानत नाहीये परंतु आपल्या संघांना अगदी कळायला पाहिजे मित्रांनो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहता अगदी हा फटका देखील लाजबाबा मिडाफला चाला आणि तिथनं मात्र एकच सिंगल आली. इथे कुठेतरी दयनीय परिस्थिती करून सोडली की काय वाघाची वाडी संघाची. पहा मैदानाच्या आतमध्ये एका धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. 13 धावा दाबटलापती 5 विकेट. अर्धी टोली मैदानाच्या बाहेर आली आहे. याच इथं पहा आपण 5 गडी बाद झालेत. शेवटचे 2 बॉल या षटकामध्ये प्रभाकर उघड्या बॉलिंग ट्रॅक मध्ये
8 बॉल 27 ची गरज. मोठे ब्लास्ट ठोकावे लागतील. फलंदाज राजा चौधरी. यावेळी वीस टायमिंग विकेट किपरने केलेला कारनामा. अजून एक विकेट. फलंदाज गडी क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. बाद झाला तो म्हणजेच राजा चौधरी. भाव जबा मैदानाच्या आतमध्ये. लग्न सराई चालवा. लग्न गीत ऐकता डीजे ऑपरेटर पहा मोमेंट कॅप्चर केली जाते. येस नक्कीच दोघांचे वाजले गेले तर आमच्या प्रवीण वाघेचं देखील वाजणार आहे. 1-2 हप्त्यामध्ये त्यांचा देखील मोठा जल्लोष होणार आहे. येस लॉफ्ट केला फटका. इथे टर्निंग पॉइंट चौकार होईल का. बॉल सीमा रेषा पलीकडे. अंतिम बॉल वरती ठोकलेला शानदार स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. चौकार. लावून घ्या. 6 बॉल आणि 23 धाब्यांची गरज. पहा वाघाचवाडी टीम. बाबूराव इकडे यायचे. बाबूराव वाघाचवाडी टीमचा बाबूराव इकडे यायचे. 2 मिनिटं. पहा 2 मिनिटं झाली की लगेच परत जा. 2च मिनिटं का. ते जावा मैदानाच्या आतमध्ये. बाईट घेऊ सगळं घेऊ त्यांचा आपण. पहिला मॅच होऊ द्या. जमा मैदानाच्या आतमध्ये. इथनं 6 बॉल 23 धाब्यांची गरज. यस गोलंदाज पहा आपण. अंतिम चंद्रकांत उघड्या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 23. मोठे ब्लास्ट करावेच लागतील. इथे पहा बॉल हवेमध्ये. गोलंदाज चालला चेंडू खाली परंतु चेंडू नो मास स्लॉट मध्ये रिलीज होईल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. परंतु इथे पहा सामना अगदी भयानक स्थितीमध्ये जाईल का. कालच्या रात्री ते अगदी सामने आम्हाला आठवतात मित्रांनो. 2 सामने ढोकवाडी संघ त्यांच्या अगेन्स्ट मोपाडा होता. त्याच्यानंतर अंतिम सामना गाडेश्वर आणि ढोकवाडी यांच्यामधील ते सामने आम्ही आठवतो. अगदी मेडन षटक पाहायला मिळाला. त्याच्यानंतर अंतिम षटकामध्ये सामने कव्हर केले ढोकवाडी संघाने. टॉप 6 मध्ये तो संघ गेला. पहा पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या. अजूनही इथनं 21 धाब्यांची गरज. 5 बॉल ट्रॅप केलं. हा बॉल चला मिड विकेट रिझनला सिंगल आली. दुसरीचा कॉल होईल का. राजशी स्वतः चेंडू खाली होता. अनुभव बऱ्याच वर्षांचा आहे राजकडं आणि ते आपण पाहिलं तर एकच धाब आली. एका धाब्याच्या मध्ये धावसंख्या पुढे चालली. टोटल 20 धाबा. आता येणारी 4 बॉल आणि कंपल्सरी 20 धाब्यांची गरज आहे. पहा 4 बॉल 20. अगदी अप्रतिम केली साकारली आजच्या रात्रीमध्ये जय भगोबात आमच्या टीमनं. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग अगदी चेंजेस पाहायला मिळतात. येणारे बॉल 4 आणि 20 धाब्यांची गरज. मोठे ब्लास्ट. 3 बॉलमध्ये 18 येतील. 4 बॉलमध्ये 24 देखील येतील. परंतु इथनं मात्र मोठे ब्लास्ट ठोकावेच लागतील. डावखुराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघा. विजय वाघ अक्रॉस द बॅटनं. अक्रॉस द बॅटेड स्क्वेअर कटचा मारा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणं अगदी चकवा दिला जाईल. बॉल सीमा रेषा पलीकडे येतोय. फलंदाज विजय वाघच्या पाठामधनं शानदार चौकार. खिल्लारी जोडीवाला हो. थँक्यू सो मच. पहा आमचा छकडेवाला कुठे गेला. अस वाघ भुरेश दादा भगत. या बोली पहा हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. अजून पहा येणारे बॉल इथं शिल्लक असेल 3 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. एखाद दुसरा मोठा ब्लास्ट जर आला ना तर अगदी इथनं मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा उतरू शकतं वाघाची वाडी संघ.
काय घडेल का बघेल मोठा ब्लास्ट विजय मध्ये क्षमता जड मध्ये फेकला आला कार्पेट डीप मध्ये राजला बादाम एक सिंगल बनावलं दुसरीचा कॉल खराब थ्रो थोडासा पाला मिळाला आणि 2 धाबा तिथे कंप्लीट झाल्या पाम आज 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबत संख्या आता जाऊन पोहोचेल टोटल 27 धाबा दापटला वरती लागल्या गेल्या अजून इथनं येणारे बॉल असतील 2 आणि 2 बॉल मध्ये 13 धाबा आता सामना इथनं एका दुसरा चेंडू जर खराब आला तर मात्र आम्ही मानू की सामना असेल वाघाची वाडी संघाकडे बॅलन्स परंतु हा चेंडू जर निर्धाव आला तर सामन्यामध्ये पुरेपूर पकड मजबूत केली जाईल ते म्हणजे जय वाघोबा तामसे संघाकडनं पुढचा बॉल डॉट बॉल मी म्हटलं डॉट बॉल आला तर इथनं पकड मजबूत करू शकेल जय वाघोबा तामसे संघ आता एक चेंडू विजयासाठी 13 धाब्यांची गरज आणि पहा इथनं मात्र असं वाटतं की 99% मैदानाच्या आतमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026च्या शानदार पर्वामध्ये तामसई संघ उतरला की काय यस टॉप 6 क्वालिफाय छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी आणि या स्पर्धेतील दुसऱ्या पर्वातील दुसऱ्या रातीतील पाहता आपण टॉप 6 चा दुसरा संघ सापडला जय वाघोबा तामसई संघ डीजे